राधे राधे सर्वांना. भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मोमोज. मोमोज हे सर्वांना आवडतात. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. इथे मी बारीक चिरलेला पत्ता कोबी, 2 शिमला मिर्च आणि गाजर किसून घेतलेले आहेत. साईडला मी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कांद्याची पात, अद्रक लसूण, बारीक चिरलेली मिरची, मिरेपूड, नमक आणि टोमॅटो सॉस आणि इथे भाज्या चिरून पिळून घेतलेले पाणी घेतलेले आहे. इथे 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. 2 चमचे तेल घेतलेलं आहे. चवीसाठी मी नमक घेतलेले आहे आणि भाज्याचं पिळून घेतलेलं पाणी घेतलेले आहे. त्यामध्येच मी पीठ मळून घेणार आहे. आता आपण 2 चमचे तेल पिठामध्ये ॲड करून घेऊया. थोडंसं चवीला नमक. तर हे एकदम मिक्स करून घेऊया. आता त्यामध्ये भाज्याचं पाणी घालून पीठ मळून घेऊया. घट्ट गोळा मळून घ्यायचा. त्यामुळे आपले मोमोज चांगले होतात. इथे मी कढई घेतली आहे. 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरची घालून घेतलेली आहे. थोडंसं फ्राय झालं की लगेच मी कांदा ॲड केलेला आहे. कांदा थोडासा फ्राय झाला की त्यामध्ये मी सगळ्या भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत. आपल्या भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहेत. ह्यामध्ये लगेच मी मिरेपूड आणि कांद्याची पात घालून घेते आहे. थोडंसं नमक ॲड करते आहे. इथे सोया सॉस, रेड चिली सॉस आणि थोडंसं केचप घालून घेत आहे. सगळं मिक्स करून घेते. त्यामुळे आपल्या भाज्यांना टेस्ट चांगली येते. आणि हे बाइंडिंग येण्यासाठी मी मैद्यामध्ये थोडंसं दूध ॲड केलेलं आहे. आता ह्यामध्ये लगेच मी पनीर ॲड करते आहे. पनीर ॲड केल्यानंतर आपले मोमोची टेस्ट चांगली लागते. पीठ 15-20 मिनिट ठेवलेलं ते घेतलं आहे. लगेच मी मोमोज करायला घेत आहे. पुरी लाटून घ्यायची नंतर आणि आपल्याला जो शेप येईल त्या शेपचे मोमोज करायचे. मला हा शेप येत होता म्हणून मी हे मोमोज करायला घेतलेले आहे. अशा प्रकारे मी सगळे मोमोज रेडी करून घेतलेले आहेत. आता आपण एका पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे. त्यामध्ये जाळी ठेवलेली आहे. जाळीला मी तेल लावून घेतले आहे आणि त्यावर आता मोमोज आपण ठेवून घेऊया. त्याला वरून पण थोडंसं हलकं तेल लावून घेऊया म्हणजे चिपकणार नाहीत. 15 ते 20 मिनिट आपण बारीक मीडियम गॅसवर झाकून ठेवूया. बघू शकता आपले अशा प्रकारे मोमोज रेडी झाले आहेत. तुम्हाला आवडलं असलं तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.